Hello guys and welcome back to the channel once again. This is Prash and you're watching the another video of the channel. And आज आपण आहे ओझार्ड्यामध्ये. ओझार्ड जे की मुंबई पुणे बँगलोरवर इस्लामपूरला जाताना एक फाटा फुटतो, त्याचं नाव आहे पेठ नाका. मला माहिती आहे की मी खूप घाण फंबल झालं आहे गावाचा ॲड्रेस सांगताना, सो आय विल पुट द गुगल मॅप ॲड्रेस ओव्हर हिअर. त्याच्याबद्दल काळजी घेऊ नका. पण आज आपण या गावाला आलो आहे कारण आमच्या आजीनं घर बांधले आणि त्याच्यासाठी आम्ही गारवा आणलं आहे. माझी आई त्यांची मुलगी लागते म्हणून तिनं तिच्या आईच्या घरासाठी गारवा आणला. आणि वातावरण म्हणजे खूप पावसाळा आहे इकडं. पाऊस पडतोय, 4 दिवस झाले चिप्प भिजतोय. आत्ता आपण आहे ओझार्ड्याच्या गावाच्या वड्याजवळ. ओझार्ड्याच्या गावाला पडतोय पाऊस, बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि वड्याचं पाणी हिरवगार, आजूबाजूला गवत बिवत. जस्ट अ मिनिट, मागून तुम्ही वडा बघून घ्या. सो दिस इज वडा ऑफ दिस गाव. वडा आता बांधलाय व्यवस्थित, धरण बिरण ह्याला. आधी काही एवढं नव्हतं, मातीचा रस्ता होता इथं आधी. आता व्यवस्थित वडा झाला इकडे. म्हणतात की वरती जा, वरतून थोडं धबधबा वगैरे आहे असं दिसतात ते म्हणतात. तर बघूया आपण आता जरा वरती जाऊन बघूया की धबधबा खरंच दिसतोय का. आणि गावाला जरा बरं वाटतंय यार खरंच. हे धबधबा वगैरे, पाऊस, वडा विडा मस्त पाण्याने भरलेलं आणि हे वारं गार गार लागतेलं. वातावरण खूपच गार आहे. पण एन्जॉयमेंट पण थांबली नाही पाहिजे. लेट्स सी. खरंच की इथं बारका धबधबा आहे. खड्डा लय मोठा आहे, पाणी आहे त्याचे. होय, लहानपणी वाटत होतं की लय मोठा खड्डा आहे, पण आता पाणी जरा भरल्यासारखं वाटते ना इथं. ते वडे झाले. ऐसा मिनी वॉटरफॉल. सो आता आपण निघालेलो आहे आपल्या परतीच्या प्रवासाला, आपल्या घराकडे. जाता जाता वड्याचं हे व्ह्यू. लहानपणी आम्ही इथं बहुतेक 1-2दा मामासोबत आलो होतो खेकडं धरण्यासाठी. तेव्हा इथं मुलं इथून उडी मारून पाण्यात पोहणं वगैरे शिकत होते. तेव्हा आम्ही आलो होतो लहान असताना खूपच. आता या वड्याकडे भरपूर दिवसांनी म्हणजे मी आलो आहे. म्हणजे मामाच्या घरी येतो, पण वड्याकडं खूप लहानपणी आलो होतो. दिस इज हाऊ दिस वडा लुक फ्रॉम हिअर. पुढं जाऊन तिथून पण व्ह्यू जरा भारी भेटला असतं, पण माहीत नाही तिथं आपल्याला जाणं अलाउड आहे का नाही. आता आमचा स्ट्रगल खरा होणार आहे गाईज, कारण ओझार्ड्यामध्ये मम्मीची मावशी राहते. तिला आता बघून झालेलं आहे. आता थोड्याच अंतरावर सुरुल नावाचं गाव आहे जिथं मम्मीची दुसरी मावशी राहते. आणि असा प्रॉब्लेम आहे इथं की ह्या गावांना गाड्या खूप कमी आहेत. आले तर येतात, म्हणजे काय म्हणतात त्याला, रिक्षाज वगैरे असतात, पण असे बेसिक इंटरवलवर असतात. आले तर आले, सीटा भेटले तर भेटले. बस पण टायमावर 12-10 अशा टायमाला आहेत. जर गाडी नाही आले तर चालत जायला लागणार आहे आपल्याला थोडीशी सवय, पण एवढी पण सवय नाही की आपण एका गावापासून दुसऱ्या गावापर्यंत चालत जाऊ. दुसऱ्या गावात गेल्यावर आता व्हिडिओ कंटिन्यू करूया. वन मोर इम्पॉर्टंट थिंग, येताना आम्ही रिक्षामधून आलो होतो, आमच्या मामाच्या रिक्षामधून. आता ती रिक्षा होती येताना, सडनली त्याला अचानक एक कॉल आला आणि त्याला परत कराडला जायला लागलं. सो तो आम्हाला हित्ताच सोडून परत कराडला गेला आहे. मला वाटलं रिक्षा आहे, काय टेन्शन आहे, गाव मस्त फिरून परत घरी जाऊ. पण वाटलं नव्हतं हा ट्विस्ट मध्येच येईल. सो असून दे, लाईफ आहे म्हटल्यावर जरा ट्विस्ट अँड टर्न्स असणारच. अँड आय एक्सपेक्ट दॅट की मजा येईल ह्यात पण. बघूया आणि पुढे काय होते. वी आर फायनली इन टू द सुरुल विलेज आलेलो आहे आता दुसऱ्या मम्मीच्या मावशीला बघायला. पाऊस खूप जोरदार चालू आहे, पण आम्हाला त्या गावापासून ते या गावापर्यंत
एक रिक्षा भेटली, त्याच्यामुळं प्रवास लवकर झाला. 2 गावामधला प्रवास आमचा चालत नाही तर रिक्षामधून झाला. आणि इकडं पण आता पाऊस जोरात चालू झाला आहे. आज पण मला वाटते की चिप्प भिजायची वेळ आहे. आता झाडाखाली आहे म्हणून एवढा पाऊस दिसत नाही. आता झाडाच्या बाहेर येतो आहे, तुम्हाला पाऊस दिसेलच. आणि खरंच गावाकडं खूप शांतता आहे ॲज कम्पेअर टू सिटी. मी आज एक वस्तू शिकलेलं आहे की हे जर सिच्युएशन जर सिटीमध्ये आलं असतं, आपण ओला उबेर बस अजून काही ना काहीतरी जुगाड करून लवकर पोचलो असतो. पण इथं तो प्रेफरन्स किंवा ती सर्विस अवेलेबल नाही आहे आपल्याकडे की ओला उबेर रिक्षा झोल वगैरे करून. इथं जे येईल त्याच्यासोबत कॉम्प्रोमाइज करून तुम्हाला जावं लागतं. सो एक गोष्ट शिकण्यासारखी भेटली की जे आहे त्याच्यातच ॲडजस्ट करायला शिकायला पाहिजे आपण. ही एक मोस्ट इम्पॉर्टंट थिंग आज मी शिकलेलं आहे. दरवेळेस आपल्या मनाप्रमाणे नाही होणार. सो देर इज अ टाईम दॅट यू नीड टू ॲडजस्ट विथ द सिच्युएशन इन युअर लाईफ. खरंच आता पाऊस पडायला लागले, बघू शकता पाऊस पडतो इकडं. हे गाव आहे असं, अँड इकडं असं जरासा बारीक वडा आहे. इथं जरा पुढं काहीतरी पाणी पण आहे विहीरसारखं. अँड पाऊस पडतोय वरतून भारीच. वन्स अगेन आज पण आपण आता पूर्णपणे चिप्प भिजलोय. पुण्याला जाऊन आपण लय घाण खतरनाक आजारी पडणार आहे, दॅट्स फॉर शुअर असं मला वाटतं. आणि भिजले तर आता डेली रुटीनच झाले असं वाटते. पण मजा पण येते तेवढीच. असं नाही की थंड वाजते विंड वाजते आजार पण येतो, काय नाही. पावसात भिजल्यावर जरा एनर्जेटिक वाटते. आणि पुढे जाऊन हे मला असं दुखण्यातून बाहेर पडायला म्हणजे बरं वाटते. बरं पावसात भिजून पण एक वेगळाच आनंद येतो आहे. आणि असं बरं वाटते की सिटी लाईफमधून बाहेर पडून गावाकडची लाईफ जगतो. दॅट्स अ व्हेरी गुड थिंग. अँड असं जगायला पण पाहिजे. कारण तुम्ही मग एक हे होता, तुम्ही तुमच्या झोनमध्ये राहता. सो असं झोनच्या बाहेर येऊन जरा जगायला पण पाहिजे. खूप भरपूर गोष्टी आपल्याला काहीतरी शिकायला भेटतं यातून.